दुबळेश्वर मंदिर देवस्थान मालगुण महाशिवरात्री उत्सवानिमित्त सर्व महादेव भक्तांचे हार्दिक स्वागत. आणि शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. तर मंडळी नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री, तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर जागतिक महिला दिन देखील आहे, तर महिला भगिनींना देखील महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही चाललो आता गावातल्या महादेव मंदिरांमध्ये दर्शनाला चाललो आहे. तर तुम्हाला पण दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं माझ्या मालगुण गावामध्ये महादेवांची 4 मंदिरं आहेत, दुबळेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर आणि रामेश्वर. तर या मंदिरांमध्ये आपण दर्शन घेणार आहोत. तर चला मंडळी, आणि संकेत पण आहे इकडे, कारण संकेतची मोठी परीक्षा चालू आहे, तेव्हा संकेत इकडे राहायला आलेला आहे. तर चला जाऊया आता. पहिला आपण जाणार आहोत दुबळेश्वर मंदिर. अतिशय मोठा असा कार्यक्रम असतो 3-4 दिवसांचा. मराठवाडीच्या वरच्या वटारात हे मंदिर आहे आणि या मंदिराचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त पुन्हा एकदा त्या मंदिरात चाललो आहे. तर चला. मोबाईल घेऊन जाय इकडे. तर मंडळी आपण आलो आहोत आता मालगुण गावच्या बाजारपेठेमध्ये, आणि समोर तुम्ही पाहू शकता श्री स्वयंभू दुबळेश्वर मंदिर देवस्थान मालगुण महाशिवरात्री उत्सवानिमित्त सर्व महादेव भक्तांचे हार्दिक स्वागत. आणि ही आपली बाजारपेठ, आणि इथे देखील पाहू शकता चंडिका मित्रमंडळ मालगुण यांनी शिमगोत्सवानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा लीग आयोजित केलेली आहे. तर ती असणार आहे 17, 18, 19 तारखेपासून. आणि इथे बाजारपेठेत साईदादा जाधव यांनी फ्लॉवर्सचं दुकान चालू केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला तिथे फुलं हार वगैरे भेटू शकतील. नवीनच कालपासून त्याचं उद्घाटन झालं आहे. तर शिमगोत्सवानिमित्त तुम्हाला पालखीसाठी लागणारे हार, फुलं आणि इतर साहित्य, बुके वगैरे सर्व तिथे भेटू शकेल. आहे बघा, समोर दाखवतो तुम्हाला, हे बघा इथेच आहे. तर आपल्याला इकडे जायचं आहे. तर चला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला गावात जे बोर्ड दाखवलं ना कबड्डीचं, ते बघा इकडे मैदान चालू आहे. आमचं ग्रामदेवता मंदिर आहे चंडिका, त्याच्याच बाजूला इथे मैदान आहे. आणि 17, 18, 19ला इथे कबड्डीची स्पर्धा भव्य बघायला भेटणार आहे. तर तुम्ही या आणि या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. इकडे सर्व चंडिका मित्रमंडळ सर्व तयारी करतायत, हे बघा. तर चला आता आपण जाऊया दुबळेश्वर मंदिर. मराठवाडीच्या वरच्या वटारात, आणि हा सुंदर असं प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता. तर चला आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. चल. लोभ्या स्वाहा लोभ्या स्वाहा पूज स्वाहा पूज स्वाहा लोहिता स्वाहा लोहिता स्वाहा वेदभ्या स्वाहा वेदभ्या स्वाहा 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 वेदभ्या स्वाहा वेदभ्या स्वाहा हृदय स्वाहा पाय स्वाहा आया साय स्वाहा प्राणा साय स्वाहा संज्ञा साय स्वाहा पिया साय स्वाहा उद्या साय स्वाहा श्री स्वाहा श्री स्वाहा सुषमन स्वाहा शोजा स्वाहा कपिल स्वाहा.
तर मंडळी हे आहे आमच्या गावातलं ओंकारेश्वर मंदिर. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. याला घुमटी देऊळ असं म्हणतात. तर चला आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आता आपण आलो आहोत सोमेश्वर मंदिरमध्ये. समोर पाहू शकता तुम्ही मंदिर, कौलारू असं मंदिर आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी देखील महाशिवरात्रीचा मोठा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. भाविक भक्तांची देखील इथे गर्दी आहे. तर आता आपण दर्शनाचा लाभ घेतोय. त्याचबरोबर हल्दी. तर मंडळी आपण दुबळेश्वर, त्यानंतर ओंकारेश्वर, त्यानंतर आता सोमेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो. दर्शन वगैरे झालं आहे. तिथे गर्दी असल्यामुळे शूट वगैरे काही जास्त करता आलं नाही. तर थोडंफार शूट तुम्हाला दाखवलं असेल. आता आम्ही चालू आहे रामेश्वर मंदिर. रामेश्वर आणि राम मंदिर एकत्रच आहेत दोन्ही मंदिरं. मित्रांनो हे बघा, हे आहे रामेश्वर मंदिर आणि त्याच्याच बाजूला राम मंदिर पण आहे. तर चला आता जाऊया आपण रामेश्वर मंदिरात. तर मित्रांनो हे देखील प्राचीन असं मंदिर आहे आमच्या गावातलं, तुम्ही पाहू शकता. तर चला अशी लागून लागूनच आहेत ती मंदिरं. तर मंडळी आपण गेलो होतो गावातल्या महादेव मंदिरांमध्ये. तर छानपैकी दर्शन करून आता घरी आलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल छानपैकी कमेंट देखील करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.